आनंदाची खरं तर ही बातमी म्हणावी लागेल, कारण सोनं चांदीच्या दरामध्ये कमालीची घसरण झालेली पाहायला मिळते। सोने चांदीच्या भावात झाली विक्रमी घसरण। अखेर सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला। संपूर्ण मार्केट हादरलं। सोन्याचा भाव इतका पडला की ज्यामुळे सराफा बाजारात पाय ठेवायला जागा राहिली नाही, इतकी प्रचंड गर्दी झाली। सोन्याचा भाव असा इतक्या रुपयाने पडला आहे की लोक आता मार्केटकडे पळत आहेत, कारण की सरकारने एक असा क्रांतिकारी निर्णय घेतला की ज्यामुळे सोनं अक्षरशः तोंडावर आपटलं। सर्वसामान्य माणसांसाठी आता ही संधी आहे, ज्यामुळे लोक आता गर्दी करत आहे। संपूर्ण मार्केटमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं जेव्हा आजचा सोन्याचा नवीन भाव जाहीर झाला। अखेर सोन्याचा फुगा फुटला जेव्हा 2026 ला सोन्याचा भाव किती असणार याविषयी एक धक्कादायक भविष्यवाणी आली। एक अशी भविष्यवाणी की ज्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः गडगडला आहे। एक भविष्यवाणी जिने संपूर्ण सराफा बाजारात धुमाकूळ घातला आहे। आज सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या भावात विक्रमी घसरण झाली आहे। त्यामुळेच आजचा ताजा भाव नेमका काय आहे, आज असा 18 कॅरेटचा सोन्याचा भाव किती आहे, 24 कॅरेट सोन्याचा भाव नेमका कितीने कमी झाला आहे, 22 कॅरेट दागिन्याचं सोनं किती रुपयाने कमी झालं आहे की ज्यामुळे लोक अक्षरशः सोनं चांदी घ्यायला पळत आहेत। का लोकांची झुंबड उडाली आहे, आजचा ताजा भाव नेमका किती आहे, 2026 ची अशी काय भविष्यवाणी आली की ज्यामुळे सराफा बाजारामध्ये अक्षरशः तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। सर्व लोक बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा करत होते की सोन्याचे भाव कधी कमी होतील, सोनं स्वस्त केव्हा होईल, आपल्याला खरेदी केव्हा करायला मिळेल। पण अखेर ती संधी आली आहे। सोन्याचे असे काय भाव बदललेत जे पाहून तुम्हाला आनंद होणार आहे। आजचे 18 कॅरेटचे, 22 कॅरेटचे, 24 कॅरेटचे भाव जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हा गॅरंटी देऊन सांगतो तुम्ही सोनं खरेदी करायला जाणार आहात, कारण की सोने चांदीचा अखेर फुगा फुटला आणि त्यातल्या त्यात एक अशी भविष्यवाणी आली आहे जी 2026 ला सोन्याच्या भावाच्या संदर्भात आहे। 1 जानेवारी पासून सोन्याचा असा काय भाव बदलणार या संदर्भात एक भविष्यवाणी आली, ज्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः गडगडला आहे। मागील काही महिन्यापासून सोन्याच्या भावानं अक्षरशः लोकांना हैराण करून सोडलं होतं। दररोज नवनवीन उच्चांक हा भाव गाठत होता। काही तज्ञ लोक म्हणत होते की सोनं आता 1.5 लाखाच्या वरती जाईल, तर काही लोक असं म्हणत होते 2 लाखाच्या पार होईल। त्या सोनं गगनाला भिडलं होतं, पण दिवाळीनंतर जो सोन्याचा उतरता क्रम सुरू झाला, हळूहळू सोनं उतरत होतं, 100-200 ने वाढत होतं। पण आज असं काय झालं की ज्यामुळे अक्षरशः मार्केटमध्ये प्रचंड गर्दी झाली। संपूर्ण मार्केट हादरलं आहे। काय सरकारने निर्णय घेतला आहे, काय अशी वेगळी भविष्यवाणी आली की ज्यामुळे संपूर्ण मार्केटमध्ये तणाव निर्माण झाला आहे। 2026 मध्ये असा किती रुपयाने भाव राहणार आहे, सोनं 2026 मध्ये काय होणार आहे की ज्यामुळे लोक आजच खरेदी करायला पळत आहे। पहा, तुम्हाला जर तुमच्या लग्नासाठी, विविध कार्यक्रमासाठी किंवा गुंतवणुकीसाठी जर सोनं खरेदी करायचं असेल तर 100% तुम्ही ही माहिती पाहून घ्या, कारण की 2026 ची भविष्यवाणी इतकी भयानक होती की ज्यामुळे सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला आणि ज्यामुळे सोन्यात 5 वर्षात झाली नव्हती तेवढी विक्रमी घसरण झालेली आहे। पहा, सरकारच्या माध्यमातून एक सूचना देखील देण्यात आली आहे। पहा, आता रेट कमी झाले आहे, जे पुढे लगेच सांगणार आहे। हे रेट कमी झाले ऐकून तुम्ही लगेच धावत जाऊन सोनं खरेदी करायचं आहे का की थांबायचं आहे? सोन्याचे भाव आणखी किती रुपयापर्यंत कमी होणार? 2026 ची भविष्यवाणी नेमकी काय आहे? 2026 मध्ये सोन्याचं असं नेमकं काय होणार आहे? तुम्हाला लग्नासाठी, गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा, कारण की तुम्हाला आम्ही ताज्या भावाबद्दल आज सगळ्यात आधी आपण ताजा भाव काय आहे, 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा भाव काय ते आपण पाहतोय आणि त्यानंतर 2026 ची नवीन भविष्यवाणी काय भविष्यवाणी झाली सोन्याच्या बाबतीत की ज्यामुळे अक्षरशः लोक आज दुकानांमध्ये गर्दी करत आहेत। पहा, सगळ्यात पहिलं आपण आजचे ताजे भाव जाणून घेऊयात आणि त्यानंतर भाव का वाढत आहेत, का कमी होत आहे, 2026 ची भविष्यवाणी काय आहे, सरकारने का निर्णय घेतला, सगळं सविस्तर तुम्हाला 2 मिनिटाच्या समजून सांगणार आहे। पहा, जागतिक अस्थिरता सुरू होती, जगात भांडणं सुरू होते। सोन्याच्या दरवाढीचं सगळ्यात मोठं कारण होतं जगामध्ये सुरू असलेले भांडणं, त्यामुळे शेअर बाजार कोसळला होता आणि ज्यामुळे सोनं प्रचंड प्रमाणात वाढलं होतं। आंतरराष्ट्रीय तणाव वाढला की सोनं वाढतं आणि त्याचमुळे सोनं वाढलं होतं। लक्षात घ्या, दसऱ्याच्या वेळेसपासून सोनं जे वाढायला सुरुवात झाली होती तर दिवाळीपर्यंत सोन्याची घोडदौड अगदी जबरदस्त रीतीनं सुरू होती आणि अखेर या घोडदौडीला, या वेगाला कुठेतरी ब्रेक लागतोय। ते ब्रेक लागण्यामागचं कारण जे आहे, कमी होण्याचं कारण जे आहे
ते देखील तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, कारण की जी भविष्यवाणी आली आहे ती अत्यंत भयानक आहे. पहा आता ती भविष्यवाणी नेमकं काय आहे, 2026 मध्ये काय भाव राहणार आहे. पहा जर तुम्हाला लॉंग टर्म साठी सोनं घ्यायचं असेल, लग्नासाठी घ्यायचं असेल, काय असेल, तर पहा 2026 यायला आता फार तर फार 1-1.5 महिन्याचा प्रश्न राहिलाय. जर तुम्ही आता सोनं खरेदी केला तर कदाचित तुम्ही फसाल, कारण की 2026च्या बाबतीत एक महत्त्वाची भविष्यवाणी आता आलेली आहे. ती ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका. पहा 2026ला नेमकं काय भविष्यवाणी आली ती सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया, आणि त्यानंतर लगेच आजचा ताजा भाव काय आहे. आज सोनं 18 कॅरेट काय भाव, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा काय भाव आहे, चांदीचा प्रति ग्रॅम काय भाव आहे, सगळं सांगतो. पण 2026ची भविष्यवाणी काय आहे पहा. 3 मुख्य अंदाज आलेले. पहा खरं तर 4 अंदाज आले होते, त्यातले 3 अंदाज हे एक्सपर्ट लोकांचे आहे, म्हणजे तज्ज्ञ लोकांचे आहे. पण चौथी ही भविष्यवाणी आहे आणि ती सगळ्यात भयंकर आहे. पहा ही जर भविष्यवाणी लक्षपूर्वक तुम्ही लक्षात घेतली तर तुमचा सोन्यामध्ये नुकसान होणार नाही. पहा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की 2026 मध्ये सोन्याचे भाव किती रुपयाने वाढणार आहे. तर याविषयी 4 महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्यात. तर पहा ही एक अशी भविष्यवाणी आहे, अशा व्यक्तीने केली आहे, तर तिची मृत्यू जो आहे तो 100-200 वर्षापूर्वी झालेला आहे. पण ती अशी महिला होती की जिने कोरोना येणार असं सांगितलं होतं, तो कोरोना आला. इराण-इस्रायल मधलं युद्ध होणार हे आधीच सांगितलं होतं, ते झालं. अमेरिकेत बंदी येणार हेही सांगितलं होतं. 9/11ला अमेरिकेमध्ये झालेला हल्ला त्याविषयी माहिती दिली होती, आणि सगळ्या भविष्यवाण्या खऱ्या ठरलेल्या आहे. आणि त्यातल्या त्यात सोन्याच्या भावाविषयी 2026ला नेमकं काय होणार ही सगळ्यात मोठी भविष्यवाणी आता या महिलेची आलेली आहे, जी आत्ताच त्या ठिकाणी सादर झालेली आहे. पहा 3 अंदाज आहे. पहिला अंदाज 2026 मध्ये काय होईल, गोल्डमॅन सॅक्सच्या अंदाजानुसार 1,38,000 रुपयापर्यंत सोनं 10 ग्रॅमपर्यंत पोहोचेल. दुसरा अंदाज जॉन मिल्स यांचा आहे, जो 56,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास सोनं खाली येऊ शकतं. आणि तिसरा अंदाज जो आहे तो म्हणजे 77 ते 97,000 रुपयाच्या आसपास सोनं फिरू शकतं. तर असा अंदाज. पण भविष्यवाणी बघा, भविष्यवाणीमुळे खरा तर सगळ्या मार्केटमध्ये धुमाकूळ घातलाय. पहा भविष्यवाणी जी आहे 2026 मध्ये संपूर्ण जगाला हादरा देणारी ही भविष्यवाणी आहे. बघा याच्यामध्ये असं सांगितलंय की 2026 मध्ये जी आर्थिक परिस्थिती आहे ती अतिशय बिघडणार आहे. पहा 100 वर्षापूर्वी एक अशी महिला जिचं नाव बाबा वांगा होतं, जी 100 वर्षापूर्वी अंध महिला होती, जी त्या ठिकाणी तिचा मृत्यू झालेला आहे. पण ती अंध असताना देखील तिने जगाविषयी असंख्य भविष्यवाण्या लिहिलेल्या आहे. तर त्यामध्ये तिने सांगितलं होतं की कॅश क्रश होणार आहे. कॅश क्रश म्हणजे एक प्रकारचं आर्थिक संकट 2026 मध्ये येणार आहे, आणि अशा परिस्थितीत लोक स्वतःला वाचवण्यासाठी सोन्याकडे धाव घेतील. आणि इतिहासात जेव्हा जेव्हा आर्थिक संकट आलं तेव्हा सोन्याच्या किमती 20 ते 50% वाढल्या आहे. आणि याच अंदाजानुसार सोन्याच्या किमती 25 ते 40% वाढू शकतात. म्हणजेच 2026 मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,62,500 ते 1,82,500 पर्यंत जाऊ शकते, अशी ही भविष्यवाणी वर्तवण्यात आली. आता तुमचं काय मत आहे, याआधी आजचा सोन्याचा दर काय आहे ते आपण पाहूयात. पहा सोनं 24 कॅरेटचा जो दर आहे 12,300 रुपये प्रति 10 ग्रॅम प्रति 1 ग्रॅम, आणि प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट आहे 1,23,000 रुपये. त्यानंतर 22 कॅरेट सोनं आहे 1 ग्रॅमसाठी 11,150 रुपये. त्याचबरोबर प्रति 10 ग्रॅम 1,11,500 रुपये. 18 कॅरेट सोनं जे आहे 1 ग्रॅमसाठीचं 9,393 रुपये. 10 ग्रॅमसाठी 93,930 रुपये. चांदी 100% शुद्ध चांदी 151 रुपये प्रति ग्रॅम, आणि किलोचा जर बघायला गेलं तर 1,51,000 रुपये प्रति किलो अशा पद्धतीनं आहे. आता तुम्ही नेमकं काय करायचं, वेगवेगळे अंदाज आलेले आहेत, ताजा भाव तुम्ही बघितला असेल. पण आता लक्षात घ्या, आता तुम्ही जे आहे तुम्हाला जर लग्नासाठी सोनं खरेदी करायचं असेल, गुंतवणुकीसाठी खरेदी करायचं असेल, तर तुम्ही त्या पद्धतीनं निर्णय घ्यायचा आहे. तज्ज्ञ लोकांचं असं म्हणणं आलंय की पुढच्या जर 2-4 महिन्यामध्ये तुमच्या घरात लग्न असेल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठा प्रश्न आता सोनं खरेदी करण्याचा निर्माण झालाय. तर तुम्ही आता हळूहळू टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी थोडं सोनं खरेदी करत राहायचं आहे. पहा समजा तुम्हाला उदाहरणार्थ 5 तोळे सोनं खरेदी करायचं म्हणजे 50 ग्रॅम, तर तुम्ही काय करा, प्रत्येक महिन्याला 10-10 ग्रॅम सोनं खरेदी करण्याचा एक नियम बनवू शकता. जेणेकरून काय होईल की तुम्ही प्रत्येक भावाचा तुम्हाला फायदा मिळेल. म्हणजे आजचा काहीतरी रेट आहे, समजा उद्याचा काहीतरी वेगळा रेट होईल, पण तुम्हाला काय होईल, एक ॲव्हरेजिंग होईल. म्हणजे थोडा भाव वाढला किंवा कमी जरी झाला तरी तुम्हाला फारसा हे होणार नाही. त्यामुळे सोनं टप्प्याटप्प्याने खरेदी करा. ज्यांना गुंतवणूक करायचं आहे त्यांनी भाव कमी होण्याची वाट पाहू शकता, असं त्या ठिकाणी काही तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगण्यात आले. पहा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही मेसेजवर डोळ्यात झाकून विश्वास ठेवू नका. खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी अधिकृत माहिती घ्या. तुमची गरज ओळखा, म्हणजे तुम्हाला सोनं कशासाठी पाहिजे, नेमकं आपलं उद्दिष्ट
उद्दिष्ट काय आहे, लग्नासाठी पाहिजे, गुंतवणुकीसाठी पाहिजे की नुसती हौस म्हणून पाहिजे, तुमची गरज स्पष्ट असेल तर तुम्हाला निर्णय घेणं सोपं जाईल. तर आता तुमचं नेमकं सोन्याचा हा जो रेट सुरू आहे त्याच्याविषयी काय मत आहे, तुमच्या एरियामध्ये सोन्याचा नवीन रेट काय सुरू आहे, नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.